आता जून महिना आलेला आहे आणि काही मुलांचे ऍडमिशन स्कूलमध्ये झालेलं असेल किंवा काही मुलांच्या ऍडमिशनसाठी मुलांच्या पेरेंटची धावपळ चालू असेल. तर याच विषयावरती मी आज बोलणार आहे. ते म्हणजे स्कूलमध्ये ऍडमिशन घेताना कोणत्या गोष्टी तुम्ही तपासायला हव्या आहेत, चा विचार करायला हवा आहे, याच गोष्टी मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर हॅलो फ्रेंड्स, मी मेघा, तुमचं मेघा स्मार्ट स्टडी या चॅनेलमध्ये स्वागत करत आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या साईडला बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नर्सरी, ज्युनियर, सिनियरच्या मुलांसाठी सर्वात जवळची म्हणजे 1 किलोमीटरच्या आतील स्कूल निवडा. 1 किलोमीटर किंवा जास्तीत जास्त 2 किलोमीटर, पण प्रेफर 1 किलोमीटरलाच द्या. कारण कधी आपल्या मुलांना स्कूलमध्ये लागलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला लवकर तिथे पोहोचता येईल. त्याच्यामुळे स्कूल ही जवळ असावी. आणखी एक म्हणजे जिथे माणसांची वर्दळ असेल, जिथे माणसांची ये-जा असेल, तिथल्या स्कूलला तुम्ही प्रेफरन्स द्या. कोणीतरी फ्रेंड सांगताय म्हणून तिथे ऍडमिशन घेऊ नका. तर तुम्ही प्रॉपर तिथे जा, तिथल्या स्कूलची व्यवस्थित माहिती काढा आणि मगच डिसिजन घ्या. तिसरं म्हणजे स्कूलच्या वरवरच्या इमारतीला तुम्ही बघू नका. बिल्डिंग किती पॉश आहे, टाइल्स किती छान आहे हे बघू नका. तिथलं शिक्षण कसं आहे, मुलांना व्यवस्थित शिकवतात का, मुलांच्या सेफ्टीसाठी काय आहे, किंवा स्कूलची व्हॅनची व्यवस्था आहे का, किंवा बसची व्यवस्था आहे का, या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करा. मी तुम्हाला येथे एक ट्रिक सांगते. तर ही सर्व माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एका पॅरेंटला विचारू शकता ज्यांची मुले ऑलरेडी त्या स्कूलमध्ये आहेत. तर चौथं म्हणजे स्कूल फी. तर आपण आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे फायनान्शियल कंडिशन काय आहे, कशी आहे, याच्यावरती कोणत्या स्कूलला ऍडमिशन घ्यावं हे ठरवलं पाहिजे. आपल्या फ्रेंडची मुलं तिथे त्या स्कूलमध्ये शिकत आहेत, मग मी पण माझ्या मुलाला त्याच महागडे स्कूलमध्ये घालणार आहे. तर असं करत असाल तर असा विचार अजिबात करू नका. प्रथम स्कूल फी विचारात घ्या. तुम्ही जर फीकडे लक्ष दिले नाही तर नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि मग ती महागडी स्कूलची फी भरण्यासाठी पॅरेंट्सची ओढाताण सुरू राहते. पॅरेंट्सना फक्त एज्युकेशनकडे लक्ष देऊन चालत नाही. तर एज्युकेशन तर इम्पॉर्टंट आहे, घरचा रेंट आहे किंवा गाडीचा हप्ता आहे, गाडीचा EMI असतो, घरचा खर्च असतो आणि इतरही काही खर्च असतात. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही कोणती स्कूल निवडावी हे विचारात घ्यायला हवं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या बजेटप्रमाणे आपली स्कूल निवडली तर जे पैसे उरतील त्या पैशांचा उपयोग मुलांच्या फ्युचरच्या एज्युकेशनसाठी, कोर्ससाठी नक्की करता येईल. पाचवी गोष्ट म्हणजे जर एखाद्या पॅरेंटला 2 मुलं असतील तर एका मुलाला स्टेट बोर्डला आणि एका मुलाला CBSEला किंवा एका मुलाला इंटरनॅशनल बोर्डला आणि दुसऱ्या मुलाला स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्डला, तर असं करू नका. तर दोन्ही मुलांना तुम्ही एकाच बोर्डला किंवा एकाच स्कूलला घाला. तो स्टेट बोर्ड असू दे, CBSE असू दे किंवा इंटरनॅशनल बोर्ड असू दे. तर दोघांनाही एकाच बोर्डला किंवा एकाच स्कूलला घाला. तर 6वी गोष्ट म्हणजे इथे एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही कोणत्याही स्कूलमध्ये घाला, कोणत्याही बोर्डला घाला, कुठेही घाला, पण तुम्हालाच त्या मुलाचा स्टडी घ्यावा लागतो. हे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते. तर का? कारण स्कूलमध्ये मुलं भरपूर असतात. तर टीचर वैयक्तिकरित्या एवढं जास्त फोकस नाही करू शकत सर्व स्टुडंटवरती. तर त्याच्यामुळे आपण आपल्या मुलाकडे प्रॉपर लक्ष देऊ शकतो. त्यामुळे आपण जर स्कूल तर आहेच, पण आपण ही घरामध्ये प्रॉपर स्टडी त्यांचा घेऊ शकतो आणि तो तुम्ही घ्यावा, एवढंच मी सांगते. तर स्कूलमध्ये ऍडमिशन घेताना तुम्ही कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत हे आता तुम्ही ऐकलंच असेल. तर आता घरातून मुलांचा स्टडी कसा करून घ्यायचा, त्यासाठी कोणाकडून गायडन्स घ्यावे, काय करावे हे आपण बघूया.
मेघा स्मार्ट स्टडी या चॅनेलमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप लहान मुलांच्याकडून कसा स्टडी करून घ्यायचा आहे, त्यांना कशी त्यांची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे, खेळाखेळामध्ये त्यांच्याकडून कसे स्टडी करून घ्यायचे आहे, त्यांना फक्त थेअरी न सांगता प्रॅक्टिकल त्यांच्याकडून कसे करून घ्यायचे आहे, याबद्दल त्यांना स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी तुम्ही मेघा स्मार्ट स्टडी या चॅनेलला अवश्य भेट द्या. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.